साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कोरोना काळात सर्वात आघाडीवर राहून कुटुंबापासून दूर राहत जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा बजावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील धाडसी परिचारिकाताईंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून फ्रंटलाईन ज्योत यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या पूजनावेळी महाराष्ट्र राज्य शासकीय परिचारिका संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा मनीषाताई जनार्दन, सुनीताताई सुनील कामाटी, आशाताई कसबे, मंजुताई काळे, प्रतिभाताई धायगुडे, आशाताई माने, मेघाताई रांजणे, कल्पना थिटे, मीराताई चव्हाण, प्रमोदिनीताई हिरडीकर आदींचं खड्डा तालीममधील माता भगिनींचं शिवभक्तांची उपस्थिती होती। आज शिवाजी महाराजांची शिवजयंती। खरं तर आम्ही खूप सारे पुरस्कार घेतलेत, त्यांना मी प्रथमतः वंदन करते। आणि आम्ही खूप सारे आम्हाला सामाजिक संस्थांनी किंवा आमच्या शासनाने बऱ्याच पुरस्कारांनी आम्हाला सन्मानित केलेलं आहे। परंतु आज ह्या खंडा तालीम मंडळाचे जे संस्था प्रमुख आहेत सुनील कामाठी सर, त्याचबरोबर त्यांच्या विद्यापत्नी ज्या आहेत त्या नगर प्रभागाच्या नगरसेविका आहेत मॅडम कामाठी, यांनी आम्हाला आज खरंच अगदी मन म्हणजे जी आरती करत असताना आमचं मन अगदी भरून आलं होतं की हा मान जो आहे आमचा तो अतिशय मला अगदी बहुमान म्हणजे अगदी सगळ्या मानापेक्षा मोठा मान असा वाटतो। कारण यासाठी की ज्या राजांनी आपल्या जनतेला एक न्याय मिळवण्यासाठी किंवा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी धडाडीनं ज्या पद्धतीनं स्वतःचा पराक्रम गाजवून सगळ्या जगाला एक त्यांनी उदाहरण दाखल दिलेलं आहे की मी हे महाराष्ट्रातला एक मातीतला माणूस तो करू शकतो आणि त्याची स्थापना करू शकतो। आणि वर्षानुवर्ष हे हिंदवी स्वराज्याचं जर आपण इतिहास पाहिला तर केवळ जनता राजाचंच नाव निघतं। त्याच पद्धतीनं आपल्या देशावर आलेल्या महामारीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल फक्त एकच हॉस्पिटल असं होतं की प्रायव्हेट हॉस्पिटल बंद होते। इथं दिसणाऱ्या माझ्या रणरागिणी आहेत त्या जसं अगदी त्या राजाचा आदर्श घेऊन त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून त्या सुद्धा तशाच पद्धतीने लढत होत्या। आणि जसं आपल्या जनता राजांनी जो स्वतःच्या घराचा विचार न करता स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी स्वतःचं आयुष्य लावलं, त्याच पद्धतीनं ह्या कुटुंबाचाही देखील विचार न करता माझे सगळे ब्रदर्स माझ्या ज्या त्या प्राणपणाला लावून आपल्या सोलापूरवरती आलेलं जे कोरोनाचं संकट आहे ते केवळ सोलापूर मधलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अहोरात्र काम करून त्यांनी हे संकट जवळजवळ 95% त्यांनी घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे।